अमृता, मला तुमच्या या मैत्रिणीबद्दल काहीतरी सांगा ना, म्हणजे मला थोडा उपयोग होईल. मी काय सांगणार? नाही म्हणजे मला जर तिला इम्प्रेस करायचं असेल तर तिला कुठे घेऊन जाऊ मी? मूवी. मूवीला जायचं म्हणलं की खूप एक्साइटेड असते ती. हो ग्रेट. ऍक्च्युली मी पण खूप एन्जॉय करतो मूवीज. कियारा, उद्याच जाऊया आपण. आणखी काहीतरी सांगा ना. आमची नवी नवी ओळख आहे आणि ही नेहमी गुमसुम असते, सो मला तिच्याबद्दल जास्ती काही माहितीच नाही, त्यामुळे मला काहीच कळत नाही. यू टेल मी, फूड मध्ये काय चॉईस असतो हिचा? चायनीज. ओके ओके. सो यापुढे आपण सगळ्यात आधी चायनीज रेस्टॉरंटलाच जाऊ, राईट कियारा? बरं, आवडता रंग कोणता हिचा? ब्लू. क्रीम. तुम्हाला कसं माहिती? ते हिच्याच वाढदिवसाला तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून तिला ब्लू कलरचा ड्रेस दिला होता ना? ब्लू. अरे बापरे. बायकोच्या आवडत्या रंगाबरोबर बायकोच्या मैत्रिणीचा आवडता रंग पण लक्षात ठेवावा लागतो का? डेंजर आहे. मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. येस. You. मी पण एक राऊंड मारून येऊ का? हा जा ना प्लीज. अगं अमृता थांब. बट थँक्यू सो मच यार, म्हणजे तुम्ही आलात दोघं, नाहीतर एवढ्यात त्यांनी मला प्रपोज केलं असतं. Oh, so sweet, Aki. I really love you. Love you too, baby. एक मिनिट. अक्षय, तिच्याकडे बघ ना. मगाशी जसे बघत होता तसेच बघा. ओके. Oh. आपण घे. तिकडे बघ ना, मला अजून काढायचं. गुड. नाईस सूप ना? येस, नाईस नाईस. बाय द वे, सूप फार टेस्टी आहे इथलं. मग इथलं सगळंच टेस्टी आहे. हो. Oh, really? That's so great to hear. पण मी तुम्हाला सांगतो, जोधपूरला गेलो होतो मी एकदा कॉलेजमध्ये असताना. I tell you, the food over there
सो डॅम टेस्टी. मी विसरू नाही शकत कधी ते. यु नो, काही गोष्टी आहे ना तुम्हाला फील कराव्या लागतात, शब्दात नाही सांगू शकत तुम्ही ते. अरे इतना भी फील मत करो यार. तुमच्या बायकोला ठसका लागला त्याच्यानंतर लगेच तुम्हाला पण लागला पाहिजे असा काही रूल नाहीये. क्या करे, बेहद प्यार जो है इनसे. मोहब्बत हो तो ऐसी. क्या बात है. सॉरी. डू यू नीड एनिथिंग? येस, Oh, अच्छा. वॉशरूम होती ऑलरेडी. हा, आलोच. शुअर. नाही एक 5 मिनिटं थांबा बघू. अगं. नाही नाही, नंतर नंतर. फार कामात तुमचं लक्ष असतं. हे घ्या, तुम्हाला आवडतं म्हणून मीठ वगैरे सगळं लावून आणलंय. माई, मजुरी म्हणून एक फोड घेऊ का? जे खरं सांगायचं ना, हं. टेन्शन आलंय हो. टेन्शन आलं की मी जरा जास्त खाते ना. कसलं? सुनेचं तुम्हीच मला म्हणालात ना, पोरकटपणा बंद कर, अगं सासू आहेस तू. त्यामुळे असं ठरवलंय की आता सासू सारखं वागायचं. जबाबदारीची जाणीव मला नाहीये असं म्हणाला होता, तर तीही आता जबाबदारीची जाणीव ठेवून जबाबदाऱ्या पार पाडायच्या व्यवस्थित, असं ठरवलंय. वा, चांगलंय की. छान छान. पण सुनेचं कसलं टेन्शन आलंय तुला? भाग्यश्री तर भावाकडे गेली ना. भाग्यश्रीचं नाही हो, भाग्यश्री गुणीच आहे माझी. ती दुसरी सून आहे ना, अमृता, तिचं टेन्शन आलंय. अजून आलेली नाहीये घरी. नाही म्हणजे तुम्हालाच विचारून तुमच्या परवानगीनेच गेलेत दोघं. आणि वेळेत परत येऊ असा शब्दही दिलाय त्यांनी तुम्हाला, पण अजून पत्ता नाहीये ना. नाही माई, मला आवडत नाहीये हे. मला अपमान वाटतो हा तुमचा. खरंच सांगते, हा अपमान आहे. आणि मी तुम्हाला सांगते, अक्षय आणि अमृता काळोख पडायच्या आत काही घरी येत नाहीत. ती अमृता तर भटक भवानी आहेच. हो, नाही आहेच ती भटक भवानी. पण आपला अक्षय तसा नाहीये ना. तो आता तिच्या आहारी जाऊ लागलाय. वेळेत परत येऊ असा तुम्हाला दिलेला शब्द आणि भटकण्याचा तिचा आग्रह, यातला भटकण्याचा तिचा आग्रह निवडला हो त्यांनी. त्याचं वाईट वाटतंय हो. तुम्ही काय काय नाही केलं तो अक्षयसाठी. म्हणजे अगदी नोकरी वगैरेची परवानगी, जाणीव असणार त्याची, 100% त्याची जाणीव असणार आहे त्याला. पण ही शिकवत असेल अमृता त्याला. अहो माई, आधी ते खाऊन घ्या. ते दोघं तिकडे अगदी मस्त मज्जा करतायत आणि तुम्ही न खाता पिता कामात स्वतःला खोटं नाही सांगत आहे. खरंच एक फोड तरी माझ्यासाठी खा. एक्सक्यूज मी, just 1 minute. Hi, handsome. How are you?
एक मिनिट हा. बरं मग आता इथं काय दिवसभरात येतं उद्या भेटूया आपण हा चल चल बाय चला या ना प्लीज बसा. हो बसतो बस ना तू पण बरं वाटलं तुम्ही आलात. एक्सक्यूज तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. यार यांना फोन का लागत नाहीये. हो गॉड, कळत कसं नाहीये ह्या दोघांना. आधीच माझं लग्न मोडल्याचा डाऊट आईला यांच्यावर आहे आणि हे जर असे घरातले नियम मोडून जर बाहेर फिरत राहिले ना तर आई यांना सोडणार नाहीये. अक्षय, अमृता, प्लीज लवकर या. बिचाऱ्यांनी एवढी रिस्क घेऊन मला मदत केली पण मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. अक्षय, अमृता, प्लीज लवकर या रे. मी अरे हा तू आमच्या मिंटूची ऑनलाईन मैत्रीण ना. या काय मी एकदा बघितलेला चेहरा ना कधीच विसरत नाही. बरोबर ओळखलं की नाही. अगं मिंटू तू नव्हतीस ना घरी तेव्हा ही आली होती तुझा पत्ता शोधत. हो. पत्ता शोधत पण ह्या दोघी तर वो बात छोडतोय. पॉइंट काय की मी हिला ओळखतो. हो म्हणजे आमच्या मिंटूच्या असंख्य मैत्रिणी आहेत पण ही मात्र माझ्या लक्षात राहिली. व्हेरी गुड. पण आज आपली अशी भेट होईल असं वाटलं नव्हतं. त्या एकट्या नाही आल्यात ऍक्च्युली, त्यांचे हस्बंड पण आलेत. अरे व्हेरी गुड. म्हणजे काय अजूनच मजा. हे बघा तुम्ही आज दोघी अनायसे एकत्र भेटलात ना तर मी आज तुमच्यासाठी एक ट्रीट देणार आहे. बोला काय हवंय तुम्हाला. तुला माहितीये का बाय द वे अर्जुन या हॉटेल मधलं तंदुरी चिकन स्पेशल आहे. खाणार आहात की आपण काय वेगळं मागूया का. काय रे नको स्पेशल राहू दे. मी माझ्या आवडीचं मागू का. चालेल का तुम्हाला दोघींना. हा आणि तुझ्या नवऱ्याला पण ना नवरा पण येणार आहे. बरं मी मागवतो. एक काम कर दाल तडका रोटी आणि पनीर मसाला घेऊन. नाईस चॉईस. आई अगं नाही बिगं नाही. माझं व्यवस्थित लक्ष आहे. हा त्या दिवशी तू अक्षय आणि अमृता गच्चीमध्ये काय करत होतात. एवढं काय बोलत होतात. त्या नकटीच्या गळ्यात गळे घालण्या इतक्या कधीपासून तुम्ही दोघी मैत्रिणी झालात ग. आ काहीतरी बोलत होतात, काहीतरी शिजत होतं हे नक्की. पटकन सांगायचं काय आहे ते. खणखण देई ना एक. पटकन बोलायचं. काय सांगत होती ती अमृता. आई खरंच काही नाही ग. आईच्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलू लागलीस का. हा तुझं लग्न मोडलं, साखरपुडा मोडला, मी रडले, माई रडल्या, मृदुलाच्या डोळ्यात पाणी आलं पण तुझ्या डोळ्यात टिपूस सुद्धा नव्हतं. तुझ्या हातावर मेहंदी काढत असताना साखरपुडा मोडला. एवढं चांगलं स्थळ हातचं गेलं पण तुला काहीही त्याचं वाटलेलं नाहीये.
तुझ्या आयुष्यात काहीच फरक पडला नाहीये. काय चाललंय, काय बोललीये ती अमृता? 100% त्या नकट्या अमृतानेच सगळे घोळ घातलेत. हे त्याचा शोध तर मी लावीनच, छडा लावणारच मी, तिचं पितळ मी उघडं पाडणारच. पण हे सगळं करताना जर का माझ्या लक्षात आलं की माझंच नाणं खोटंय, तर त्या खोट्या नाण्याचं मी काय करीन ते तू बघत राहा. एक्सक्यूज, मला जरा कॉल येतो. मी हॅलो. अरे काय झालं तुम्हाला? व्हॉट्स रॉंग? इतके अपसेट का आहात तुम्ही दोघं? काही दुसरं ऑर्डर करायचंय का? वी कॅन शोरली ऑर्डर एनिथिंग यू वॉन्ट. नाही, ते अजून आले नाहीत ना, म्हणून थोडी काळजी वाटते. हो, ऍक्च्युली युअर राईट, बराच वेळ झाला. आय होप ही इज फाईन. मी बघून येते. काय झालं? घाम आलाय तुला? व्हॉट्स रॉंग? नथिंग. काय झालं? तुम्ही दोघी अचानक इतक्या अपसेट का झाला? आय कॅन ऍक्च्युली सेन्स समथिंग इज रॉंग. तुझ्यासाठी मॉकटेल मागू का? यू मे फील बेटर. डॅड इथे का आलेत? ओह, नाव आय गेट इट. दॅट्स द इश्यू. का पण तुला आनंद नाही झाला तुझ्या डॅड आल्याबद्दल? नो नो, मला तर खूप आनंद झाला. अमृता, तिचा नवरा, तू, मी, डॅड सगळेच आहे तिकडे. अजून 4-5 लोकांना बोलवायला पाहिजे होतं. मज्जा आली असती गोंधळ वाढवायला. आय नो. तुला ऍक्च्युली माझ्या बरोबर अलोन टाइम स्पेंड करायचा होता ना, आणि हे सगळे येत गेले. सॉरी फॉर दॅट. तरी मी अमृता आणि तिच्या नवऱ्याला पोलाइटली सांगायचा प्रयत्न करत होतो, पण तूच म्हणालीस त्यांना. आणि तू आधी बोलली असतीस तर मी डॅडला न येण्यासाठी सांगितलं असतं. काय? तुला माहिती होतं डॅड इथे येणार आहे? मग मला का नाही सांगितलं? ओ शिट, माझ्या ते लक्षातच नाही आलं. तू त्यांना सांगू शकली असतीस नाही का? किंवा मग आपण कुठेतरी दुसरीकडे गेलो असतो. ते ऍक्च्युली शेजारी सनशाईन मध्ये मीटिंगला येत होते, म्हणून ते इथे येऊन आपल्याला लंच साठी जॉईन करतील असं म्हणाले ते मला. बट इट्स ओके डिअर कियारा, आपण जाऊ ना कुठेतरी, फक्त दोघेच. हो भेटूया ना, काहीच प्रॉब्लेम नाही. उद्या भेटूया नक्की. हो, एक मिनिट पाटील सर. अरे बाळा अमृता, अरे जेंट्स टॉयलेट आहे हे, लेडीज टॉयलेट तिकडे आहे. होतं असं कधी कधी. हा बोला पाटील सर. हो. काही प्रॉब्लेम नाही. ओके चला. नहीं नहीं कोई फिक्र नहीं. नहीं नहीं आज अच्छे मूड में हूं मैं. हाँ हो जाएगा, सब काम हो जाएगा. ओ मी
थोड्या वेळात फोन करतो तुम्हाला. ओके. बाळा अमृता, काही कन्फ्युज आहेस का? अगं आपला टेबल तिकडे आहे. चल ये. अरे अक्षय, ये ना. मी ओळख करून देतो. कियाराची मैत्रीण अमृता, तिचा नवरा अक्षय. कियारा अर्जुन, आम्ही निघतो, उशीर झाला. अरे नाही नाही, असं कसं? अजून मेन कोर्स यायचा आहे आणि त्यानंतर मी आईस्क्रीम सुद्धा ऑर्डर केलंय. तोंड गोड केल्याशिवाय जाऊ नाही देणार मी तुम्हाला. कियारा आणि माझ्या आयुष्यातला हा फार मोठा दिवस आहे. प्लीज स्टे. आणि अंकल, तुम्ही यांना ट्रीट द्यायचं कबूल केलं होतं नाही का? देणारच आहे मी ट्रीट. ऐका, दादा अरे बघ हे बघ काय झालंय बघ ना. हो बघतोय बघतोय. पण त्यांनी तुम्हाला काय नाही केलं ना? जे तुला माहित होतं कुणीतरी असं घरात घुसून हे सगळं करणार आहे म्हणून? अच्छा 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 अच्छा, म्हणून तू जाताना मधुराला सांगून गेलास काय की कुणीही आलं तरी दार उघडायचं नाही म्हणून? अरे दादा काय प्रकार आहे हा? म्हणजे ते लोक म्हणत होते ते खरं आहे? आता काय चाललंय काय सगळं? अरे तू त्या लोकांचे लाखो रुपये बुडवले म्हणून सांगत होते ते. अरे हो, मी म्हंटल त्यांना हे शक्य नाहीये, पण त्यांनी काही ऐकलं नाही आमचं. बरं ते इतकंही म्हणून गेले की हा माणूस घरच्यांना सुद्धा चुना लावतो मग. अरे ते काय बोलतील? तुम्ही त्याच्यावर विश्वास कसा काय ठेवला आणि वर मलाच जाब विचारताय? अरे पण दादा, एक अक्षर बोलू नकोस तू निरंजन. मला भूक लागली, काहीतरी खायला घेऊन ये. भुकेने जीव कासावीस झालाय. तर मी आतमध्ये जातो आणि स्वस्त बसतो. हा, आणि तुम्ही दोघं काहीतरी खाऊन घ्या आणि स्वस्त बसा. आपण नंतर बघू काय करायचं ते. नाही, त्यापेक्षा ना आपण आधी पोलिसात जाऊयात. हो चल. काय काय डोकं फिर. मागे बेबीने एकदा पोलिसात जाऊन काय गोंधळ घातला होता तो माहितीये ना? तू जा बघू, आधी मला काहीतरी खायला दे. दा लवकर. देते. हा, अहो, तुम्ही पण 4 घास खाऊन घ्या आणि जरा आता पडा. उगाच कोणाच्या तब्येतीला काही व्हायला नको. हा? नाही, आता या असल्या गोष्टींना तोंड द्यायचं म्हणजे ताकद नको का आपल्या? हो खायला आण तू. हो, आणते. वाटलं होतं घाडग्यांची सोयरीक झाली की काहीतरी सोय होईल, पण तिथे शिरायला संधीच मिळत नाही आणि पाणी तर नाका तोंडात जायला लागलंय. मी आणि कियारा लॉंग ड्राईव्हवर जाऊन येऊ का? नंतर मी तिला घरी सोडीन.
ऍक्च्युली आम्हाला दोघांना काही बोलताच नाही आलं म्हणून. नाही नको नको. म्हणजे अरे मी घेऊन जातो ना तिला. हा तू नको उगाच त्रास घेऊस. तसंही आम्हाला दोघांना काहीतरी बोलायचं. चला निघूया. यासाठी तुला पनवेलवरून परत आणलं. तुझी आणि अर्जुनची एवढ्या प्रेमानं भेट घालून दिली, नाती जुळवून दिली, आणि त्याच्या तोंडावर तू त्याला भेटतेस. बस चल. काय अक्षय, आपल्याला आज पण उशीर झालाय. आता उद्या बोलूया ना आपण. नशीब कोणी बघितलं नाही. चला आता आवरून. माई आत या ना. आलात. शब्द दिल्याप्रमाणे अगदी वेळेवर आला नाही तुम्ही. माई अगं अक्षय, काहीही बोलू नकोस. तुझ्या सगळ्या सबबी आता मला तोंडपाठ झाल्यात. नियमाला अपवाद करून तुम्हा दोघांना बाहेर जेवायला जायची परवानगी दिली. निदान त्याची बूज राखून तरी तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे वेळेवर याल असं मला वाटलं होतं. अक्षय, स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवं असतं, पण त्या स्वातंत्र्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते, जबाबदारीची, आणि ती कोणीच निभावत नाही. पण तुम्ही निभवाल याची खात्री होती मला. पण नापास झाला त्या परीक्षेत. माई सॉरी. सॉरी तर म्हणूच नकोस. आणि तू काय ग, बोलून चालून परकी आहेस. तू कितीही माझा अपेक्षा भंग केलास तरीही मला त्रास होणार नाही. पण जेव्हा आपलंच माणूस दुखावतो ना आपल्याला, तेव्हा मात्र खूप त्रास होतो. काय नाटकबाजी चालू आहे? हा, त्या अक्षयची हिंमत कशी झाली आपल्या समोर यायची? कसा आला तो? का आला? कोणी सांगितलं त्याला तू तिथे आहेस ते? कधीपासून भेटताय तुम्ही? याचा अर्थ पुन्हा तू माझ्या डोळ्यात धूळ झोकायला सुरुवात केलीस. नाही डॅड, खरंच नाही माहित मला. मला नाही माहिती तो तिकडे कसा आला. खोटं बोल नकोस. पोळ्याने दूध पित नाही आम्ही. चांगला ओळखून आहे त्याला. नाही धक्क्याला लावला ना तर लक्षात ठेव. डॅड, हो खरंच ते योगायोगाने भेटलो आम्ही. मला खरंच माहित नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही अर्जुनला विचारून घ्या ना. डॅड, आम्ही खरंच योगायोगाने भेटलो. योगायोग? अजून किती योगायोग आहेत? हा सांग ना. तुझा पत्ता शोधत तुझी मैत्रीण आहे असं सांगत आलेली मुलगी अक्षय घाडगेची बायको निघते. आपण योगायोग का? हा,
नियमाला अपवाद करून तुम्हा दोघांना बाहेर जेवायला जायची परवानगी दिली. निदान त्याची बूज राखून तरी तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे वेळेवर याल असं मला वाटलं होतं. पण नापास झाला त्या परीक्षेत. माई सॉरी. सॉरी तर म्हणूच नकोस. आणि तू काय ग, बोलून चालून परकी आहेस. तू कितीही माझा अपेक्षा भंग केलास तरीही मला त्रास होणार नाही. पण जेव्हा आपलंच माणूस दुखावतो ना आपल्याला, तेव्हा मात्र खूप त्रास होतो. अमृता यार प्लीज, तू अशी सिरियस आणि नर्वस नको ना होऊस. प्लीज यार, बरं नाही वाटत. मी मग अस्वस्थ होतो खूप. अमृता, वाईट वाटतं रे अक्षय. आजपर्यंत त्या मला ओरडायच्या, तोडून बोलायच्या, पण आज त्यांनी मला टाकलं. त्या मला परक्या म्हणाल्या. इन अ वे मी आहे परकी, पण मला घरच्यांची मनं जिंकायची होती अक्षय, जिंकायची आहे. माझ्याचमुळे या घराची बदनामी झाली. पोलीस केस, अण्णांना अटॅक. पण अक्षय, मी घाटग्यांची मान उंचावेन, घरच्यांना एकमेकांजवळ आणेन या उद्देशाने मी इकडे आलेले. पण काय? अरे अक्षय, तू का रडतोयस? काय काय आलं? अक्षय, सॉरी सॉरी. मस्करी सुचते तुला. आहे मस्करी नाही ग, पण तुझा मूड ठीक झाला ना. बघ बघ, तूही प्रेशर मध्ये, मीही प्रेशर मध्ये, कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? आणि मला कळत नाही की तू गिल्ट फिलिंग का घेतेस. गिल्ट फिलिंग मला यायला पाहिजे यार, आणि मला आहे पण त्याचं. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. म्हणजे मी कियाराचा शोध घेण्यासाठी, तिला भेटण्यासाठी जी धडपड करतो ना, त्याच्यामुळे घडतंय. सो पण हे होईल सगळं सॉर्ट आउट. एकदा आमचं सगळं नीट झालं ना, हे सगळं थांबेल. कळलं का? हो, पण टेन्शन तर येणारच ना अक्षय. रे अक्षय, जेव्हा तू आणि कियाराचे डॅड समोरासमोर आला, मला खूप भीती वाटली होती. मला तर वाटलं कियाराचे डॅड तुझ्या बरोबर काही बरं वाईट करतील की काय. मला आत्ता कळतंय अक्षय, कियारा एवढी का घाबरते. तेच ना ग, मला त्याच तर जास्त टेन्शन आहे. तो माणूस जरा खूप विचित्र आहे का. तो कुठल्याही थराला जाऊ शकतो माहितीये का. म्हणून मला किव बद्दल ना जास्त काळजी वाटते. सगळीकडूनच टेन्शन. आणि त्यात काका काय करत होते ना अक्षय, मला खरंच कळत नाहीये. आणि आपल्याशी ते बोलले पण नाहीत ना नीट. काका खरं असं एक वाक्य बोलून जातील या स्वभावातच नाहीये. काय झालं असेल तिथे. टेन्शन मध्ये पण वाटत होते. अगं काहीतरी असेल कामाचं वगैरे प्रेशर. तू विचार ना फोन करून, बाबांना फोन कर, बोल त्यांच्याशी. असं काही आहे का विचार त्यांना. पण अमृता, माझ्या प्रेशरचं मी काय करू हे मला कळत नाही. मी कोणाला फोन करून विचारू. किऊची खूप काळजी वाटते का मला. तिचे बाबा नाही सोडणार तिला. वाईट वाटलं होतं तुला पनवेलला डांबून ठेवलं तेव्हा, पण आता वाटतं ना बरोबर केलं.
मग पुन्हा एकदा डांबून ठेवायला पाहिजे तू. असेल काहीतरी कपाटात हे असेल, त्या टोणग्याने तुला दिलेलं ताजं ताजं गिफ्ट सापडू दे मला. मग बघ, नाही तुझ्या समोर त्याला चोपला ना तर नाव नाही सांगणार महेश सावंत म्हणून. डॅड, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही अर्जुनला विचारा ना. खरंच आम्ही योगायोगाने भेटलेलो. विश्वास ठेवा. कळेल तुला आता. सगळे योगायोग ना पिशवीत भरून ठेवेल, लक्षात ठेव. तिच्या बाबांनी तिला मारलं नसेल ना, असे खूप विचित्र विचार डोक्यात येत आहेत. मी तिला करू का फोन, विचारू का तिला? तुम्ही खरंच मागचा पुढचा विचार करत नाही का रे? तुम्ही दोघेही. तिने आज आपल्याला रेस्टॉरंट मध्ये बोलावलं, आपण गेलो पळत. आणि काय झालं बघितलं ना? फोन करतो म्हण. आता जर तू फोन लावलास, तिच्या फोनवर तुझं नाव आलं तर तिच्याकडे राहणार आहे का तिचा फोन? काढून घेतला नाही का जाणार कायमचा? यार हेच मला कळत नाही यार, माझ्या लक्षातच नाही येत प्रेशरमुळे. मीच नर्वस होऊन गेलोय का? मला सुचत नाहीये. असं नाही झालं पाहिजे. तिचे डॅड तिला भलतीकडे शिफ्ट करणार नाहीत ना? ती परत मला सापडली नाही तर काय? असे खूप विचार चाललेत. असं काही नको व्हायला. अमृता प्लीज प्रे फॉर मी, प्लीज प्रे फॉर मी. मी क्यू शिवाय जगू शकत नाही. हेच ना आठ झाले रे मला अक्षय. नाही ना जगू शकत. मग ऐक माझं, फोन लावायचं. पण अमृता झोप. पनवेल वरून परत आल्यावर भेटत होतात ना तुम्ही. वेलकम ग्रीटिंग. डॅड, ते जुनं ग्रीटिंग आहे. ते 2016 मधलं. अक्षयला तर माहित पण नाही की मी पनवेल वरून इथे आली. इनफॅक्ट अक्षयला तर हे पण माहित नव्हतं की मी पनवेलला आहे. डॅड, तुम्ही डेट चेक करा ना त्या ग्रीटिंग वरची. अरे काय लाज बीज वाटते की नाही बोलायला? नवा असू दे, जुना असू दे, प्लॅनिंग असू दे, नाही तर योगायोग असू दे, नाही त्या रेड्याचा बंदोबस्त केला ना आता, लक्षात ठेवा. हो थांबा हो. चल तुला बघून घेईन मी. काका, ते सगळं राहू दे. तुम्ही इथे काय करताय? कसलं टेन्शन आहे का? टेन्शन? मला कसलं आलंय टेन्शन? अजिबात नाही. हे माझी मीटिंग होती. अमृता, इतक्या रात्री? अमृता, काय काय इतक्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? हो बाबा, इथे सगळं ठीक आहे. पण तिकडे काही प्रॉब्लेम नाहीये ना? बाबा, काय विचारते मी? अगं पण असं काय विचारतेस? अगं पण ते तर खूप महागडं हॉटेल आहे ना? हो बाबा, ते सगळं जाऊ दे. पण काका आम्हाला भेटून सुद्धा काहीच न बोलता गेले आणि खूप टेन्शन मध्ये पण वाटत होते. अमृता, अगं निरंजन,